पण आपल्या चौथीच्या मुलांना मराठीच वाचता येत नसेल तर कशी जगेल मराठी आणि काय भविष्य असेल आपल्या मुलांचं, मराठी शाळांचं? मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत। ही धक्कादायक बाब समोर आली ती विभागीय आयुक्त प्रशासनाच्या पाहणीतून। हा काही एकमेव रिपोर्ट नाहीये बरं, अनेक आले, यापुढे सुद्धा येतील। दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा थडाथड बंद पडतायत। या सगळ्या बरबादीला शिक्षक जबाबदार आहेत असं आमदार प्रशांत बंब म्हणाले। बंब शिक्षकांवर बोलले की वादाचं मोहोळ उठतं, यावेळी ते उठलं, पण त्यांनी राज्यातल्या शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नाला हात घातला। जर मुलांना मराठी वाचता येत नसेल तर ती शिक्षकांची जबाबदारी आहेच, पण शिक्षकांना पांढरे कागद काळे करायला लावणारा, कारकून बनवणाऱ्या या व्यवस्थेची काही जबाबदारी नाही का? गुरुजी रोज शाळेत येतात, विद्यार्थी रोज येतो, पण त्याची गाठभेटच होत नाहीये, हे वास्तव आहे। कारण शिक्षकाला उपक्रम, अभियान, उत्सव, महोत्सव, सप्ताह, वेगवेगळ्या योजनांची माहिती भरून देणं हे त्याचं प्राथमिक कर्तव्य बनवलं गेलंय। तातडीचे, तात्काळ, अतिमहत्वाचे, अर्जंट असे कितीतरी शब्द वापरून रोज त्याला एक एक माहिती 5-5 वेळा मागितली जाते। शिक्षक कारकून झालाय का? एवढ्या सगळ्या माहितीचं पुढे काय होतं हे ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नाहीये। शिक्षकांना सोडा, शिक्षण विभागाला शिक्षण महत्वाचं आहे की सगळा देखावा? एसी मध्ये बसलेले ते अधिकारी नेमकं कसलं शिक्षण साधताय? विद्यार्थ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाला मग जबाबदार कोण आहे? शिक्षण विभाग सरकारची एक प्रयोगशाळा बनली आहे का? कोणी येतो, चेपून जातो, शिक्षक सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट बनलाय का अशी भावना शिक्षक व्यक्त करतात। आधीच रिक्त पद त्यात उपक्रमांच्या अतिरेकानं जिल्हा परिषद शाळा मरणासन्न होत आहेत का? मे जून मध्ये शिक्षकांना वाड्या वस्त्यांवर कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी असं म्हणण्याची, भटकंती करण्याची वेळ का आलीये बरं? या राज्यात अनेक शिक्षक आहेत ज्यांनी झडपी शाळांचा चेहरा मोहरा बदललाय। आपल्या हिमतीवर, कष्टावर, तत्वावर आपल्या मुलांसाठी आयुष्य वाहून घेतलेले लहू बुराटे, छळलं तरी तत्वनिष्ठा न सोडणारे दत्तात्रय वारे गुरुजी, घोगरे सरांसारखे अनेक शिक्षक झडपीची मान उंचवतायत, तर लाख रुपये पगार घेणारे काही शिक्षक गुणवत्ता का देऊ शकत नाहीये? लाख रुपये पगार असणाऱ्या शिक्षकांची मुलं 15-20 हजार पगारावर शिकणाऱ्या त्या इंग्रजी माध्यमात का शिकतायत? मुलांना शिकवणं पार्ट टाइम आणि फुल टाइम व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांना वेसड घालणारे कोण? आमदार प्रशांत बंब सॉफ्ट टार्गेट म्हणून शिक्षकांना झोडपतायत की खरंच ते मूलभूत प्रश्नाला हात घालतायत? प्रश्न अनेक आहेत, या मूलभूत प्रश्नांची चर्चा होणं पुढच्या पिढ्यांच्यासाठी अतिशय गरजेचं आहे। म्हणूनच बडे मुद्देच्या माध्यमातून आज हा मूलभूत सवाल घेऊन आलो। बघूया घडलंय। शिक्षकांमुळे मराठी मुलं बर्बाद, आमदार प्रशांत बंबांची शिक्षकांवर तोफ, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर टीकेचे बाण, मराठीच्या मुद्द्यावरून बंब फडकले। राज्यात त्रिभाषा सक्तीवरून सुरू असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मंथन सुरू आहे। त्यात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांमुळे मराठी मुलं बर्बाद होत असल्याचं वक्तव्य केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। प्रशांत बंब यांची भाषा, त्यांचा अभिनिवेश वजा केला तरी सुद्धा एक मुद्दा मान्यच केला पाहिजे की इंग्रजी शाळांची संख्या जी वाढली त्याला मराठी शाळांवरची पालकांची नाराजी हे एक महत्वाचं कारण आहे आणि होतं। आजही वाचन लेखनाची स्थिती अतिशय गंभीर आहे, हे अनेक शाळांमध्ये परीक्षा घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीने अनुभवलेलं आहे। आणि म्हणून मराठीच्या दुरावस्थेची चर्चा करताना त्यामध्ये शिक्षक आणि शाळांची जबाबदारी याची चर्चा टाळून आपल्याला पुढे जाता येणार नाही। जूनला राज्यातल्या शाळा सुरू झाल्या, पण जिल्हा परिषद शाळेतली पटसंख्या आणि घटती विद्यार्थी संख्या चिंतेचा विषय बनलाय। खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढतीये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शुकशुकाट आहे। त्याची काही प्रमुख कारण आहेत। खाजगी शाळांचा वाढता प्रभाव आणि स्पर्धा, जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षणाचा खालावलेला दर्जा, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं, पालकांची बदललेली मानसिकता, ग्रामीण भागातली घटती लोकसंख्या आणि वाढतं शहरीकरण, जिल्हा परिषद शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि सरकारी धोरणं
शाळा बंदीचे आदेश अशी अनेक कारणं आहेत. त्यातल्या शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जासाठी आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांना जबाबदार धरलं. पण बंब यांचा आरोप शिक्षक संघटनांना मान्य नाहीये. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठी भाषेचा, मराठी शाळांचा मुद्दा ऐरणीवर आला. हिंदी सक्तीच्या वरवंट्यातून मराठी शाळांची सुटका झाली असली तरी मराठी शाळांना जगवण्याचं मोठं आव्हान अजून कायम आहे. ही जबाबदारी शिक्षक, शिक्षण विभाग, पालक आणि सरकार या सगळ्यांची आहे हे नक्की. विलास बडे, न्यूज 18 उस्मानाबाद. या सगळ्या मुद्द्याची चर्चा करत असताना काही मूलभूत सवाल आपल्याला उपस्थित करायचे आहेत. हे सवाल कुठले जे आपल्याला आज चर्चेमध्ये मांडायचे आहेत? मराठीच्या बरबादीला शिक्षक जबाबदार आहेत का? सवाल पहिला आहे. त्यानंतर आपण प्रश्न विचारणार आहोत, झडपी शाळेतील शिक्षणाचा दर्जा नेमका का खालावलेला आहे? त्याची कारणं काय? त्याचा शोध तर आपल्याला घ्यावा लागेल. शिक्षकाला एकट्याला दोषी ठरवणं कितपत योग्य आहे? केवळ तोच विलन आहे, बाकी कोणी नाहीये का? मग सवाल आपल्याला विचारावा लागेल. शिक्षकाला कारकून बनवणारे इथल्या व्यवस्थेतले एसी मध्ये बसणारे ते अधिकारी ते दोषी नाहीयेत का? मग त्यांच्यावर प्रयोग करणारे ते दोषी नाहीत का? कोण कोण दोषी आहेत? एकदम हिशोब व्हायला हवा ना. झडपीच्या शाळा सगळ्यांना मिळून संपवायच्यात का? नकोय का या सगळ्यांना झडपीच्या शाळा? जिथून आपण शिकलो आपली पिढी झडपी शाळांची आहे आणि आज झडपी शाळा मरणासन्न अवस्थेत आहे. आज या सगळ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे, मूलभूत सवाल उपस्थित करायचे आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्या सोबत स्टुडिओ मध्ये आहेत भाजपचे आमदार प्रशांत बंब, ज्यांनी हा सगळा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि सातत्याने त्या मुद्द्याबद्दल बोलतायत. थोड्याच वेळात आपल्या सोबत एक शिक्षक राहिलेले आणि आज आमदार बनलेले प्रवीण स्वामी सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. आपल्या सोबत शिक्षण तज्ञ हिरम कुलकर्णी सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत आदर्श शिक्षक दत्तात्रय वारेगुरुजी आहेत. वारे सर, तुमचंही स्वागत आहे. आणि व्याख्याते शिक्षकांचे नेते म्हणूया संजय कळमकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. कळमकर सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. या सगळ्या मुद्द्याची आपण अतिशय सखोलपणे चर्चा करूया. सगळ्यांनी थोडक्यात आपली मतं मांडली तर जास्तीत जास्त वेगवेगळ्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करता येईल. पण या चर्चेची सुरुवात मला आमदार साहेब तुमच्यापासून करायची. तुम्ही म्हणाला मराठी मुलांच्या बर्बादीला शिक्षक जबाबदार आहेत. तुमच्या या आरोपाला आधार काय? बघा, प्रत्येक देशामध्ये आपलं जे राज्य चालतं, सुसंस्कृत किंवा देश, याला त्याच्या नैसर्गिक साधन संपदा, या समजा आता दुबई आहे, स्वित्झर्लंड आहे, त्याचा पर्यटनाचा विषय, आपला हा शेतीचा विषय. पण सगळ्या देशांमध्ये एक विषय सर्वांना सारखा आहे, तो आहे शिक्षण. शिक्षणामुळेच देश हा विकसनशील होतो आणि तोच देश मोठा होतो. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख कोटी रुपये आम्ही संपूर्ण सॅलरीवर देतोय सगळ्या खात्यांना, 36 ते 38 खात्यांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकट्या शिक्षण खात्याच्या सॅलरीवर, बरं का, बाकीचा खर्च नाही सांगत मी, 73,000 कोटी रुपये आउट ऑफ 2 लाख 73,000 इतके लागेल, म्हणजे कोटी रुपये आपण त्यांना देतोय. विषय असा आहे, शिक्षकांकडनं दर्जेदार शिक्षण हवं आहे आपल्याला आणि त्याच्याकरता काही अटी आणि कायदे लावून दिलेले आहेत शासनाने. दर्जेदार शिक्षण देताना त्यांनी काय करायचंय? सगळ्यात पहिले शिक्षकाचं काम आहे आपापल्या मुख्यालयी गावात राहणे. साहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो शिक्षणाचा मेन गाभा आहे. 93% शिक्षक. काळ बदलला ना सर. आता तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये वाहनाची व्यवस्था नव्हत्या, शिक्षक राहत होते. मूळ आपण त्या 8 तास समजा शाळा आहे, त्या शाळेच्या काळामध्ये त्यानं तिथं राहिलं पाहिजे ना. माझं पूर्ण म्हटलं ऐकलं ना तुम्हाला, तर लक्षात येईल. विषय असा आहे, शिक्षकांचं काम, हाच मुद्दा महत्वाचा आहे. शिक्षकांचं काम नुसतं 10 ते 4 नाही यायचं. त्यांची एनर्जी शाबीत ठेवून शाळा संपल्यानंतर सुद्धा पूर्ण गावामध्ये शिक्षकांनी व्यसनाधीन कोणी होऊ नये याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यांनी रात्री कीर्तन बरोबर करताना कुणाचे पाय थिरकतात, कोण चांगलं अभंग म्हणतं ते आहे. आणि जर असं नसेल तर मग दर महिन्याला हे सगळे शिक्षक मी त्याच गावात राहतो असं खोटं सर्टिफिकेट दर महिन्याला देतात आणि आपला पगार उचलतात. शिक्षक काय म्हणत असतात की बाबा रे, खोटं बोलू नये, चोरी करू नये, खोटी कागदपत्र लिहू नये.
93% शिक्षक राज्यातले खोटी कागदपत्र दर महिन्याला सांगा ना. मग नाही, मी संभाजीनगरवरनं येईल, मी नाशिकवरनं येईल, मी पुण्यावर नाही, अलाउड नाहीये घटनेला. प्रत्येकाने मुख्यालय राहायचं, याच्यामध्ये फार दडलेलं आहे. आपण व्यवस्थित मुख्यालयाच्या बाबतीमध्ये चर्चा करू. दुसरा मुद्दा माझा महत्वाचा असा आहे, का स्वतः शिक्षक आमच्याकडनं 1 लाख ते 2.5 लाख रुपये पगार घेऊन स्वतःचे मुलं 15,000 रुपये शिक्षक आहेत तिथं टाकतात. हे सगळं आलं. काय हिंमत नाहीये तुमच्या स्वतःचे मुलं इथं टाकण्याची. त्याच्याकरता काय पाहिजे? झाडाचं तुम्ही जर म्हटलं की खोल्या नाहीये, सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर शाळेचं महाराष्ट्र राज्याकडे किंवा देशामध्ये आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, शिक्षक लोक साहेब. मी 80% शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय. 20% शिक्षक चांगले आहेत, वारे गुरुजी आहेत, त्यांना सलाम आहे माझा, असे आहेत शिक्षक. पण अर्धा ते 1% आहे. 20% शिक्षक जर सोडले, 80% शिक्षक साहेब काय करतात माहितीये? प्लॉटिंग करतात, बँकेचे एजंट आहेत, LIC चे एजंट आहेत, मटका जुगारचे पत्त्याचे अड्डे आहेत, बिअर बार यांच्या नातेवाईकाच्या नावाचे आहेत. इतकंच नाही, इन्शुरन्सचे कामं करतात, प्लॉटिंगचे कामं करतात, सावकारांचे कामं करतात. शिक्षक स्वतः करतात. मी जेव्हा पत्र दिली तेव्हा त्यांनी बंद केली बऱ्याच जणांनी. जर तुमचं शिक्षण काम आहे, आणि तुम्ही एक अजून सांगत होते सुरुवातीला की यांना कारकून बनवलेलं आहे वगैरे वगैरे. साहेब, यांना मी 100 पत्र लिहिली. कार्यप्रणाली द्या ना. काय काय कामं केली? कामच नाही करत आहे सर. कामच अशी लावली ना त्यांनी, त्यांचं मेन काम करू नये. आणि एक मुद्दा, फक्त छोटीशी कमेंट. आता तुम्ही म्हणालात की ह्यांचे बिअर बार हे सगळे नेत्यांनी तर कुठं अभिप्रेत होता महात्मा गांधींना. नेत्याच्या सगळ्यात जास्त आहेत ना सगळे बिअर बार सगळे. आपण काय करूया, तो मुद्दा घेऊया नेत्यांचा, परमपूज्य गांधीजींचा घेऊ. आता शिक्षकाचा मुद्दा आहे की नाही, शिक्षकांनी त्यांना अलाउड नाही म्हणून सांगतोय मी. शिक्षण देताना त्यांना हे अलाउड नाहीये. बिअर बार म्हणजे मी काही इलिगल नाही म्हटलं, पण बिअर बार त्यांनी घ्यावं का, हा मुद्दा आहे महत्वाचा. बघा, दुसरा मुद्दा असा आहे महत्वाचा, शिक्षक हे सांगू लागले आमच्याकडे काम आहेत. मी त्यांना 100 वेळा विचारलं, तुम्ही दिवसभराची कार्यप्रणाली द्या ना. देत नाही ते, कारण की कामच करत नाहीये, येतच नाही त्या ठिकाणी सगळे कामं करायला. आणि महत्वाचं सांगतो मी शेवटचं, राईट टू एज्युकेशन काय सांगता यांना, तुम्ही सगळ्यात पहिले शिक्षण, आणि 3च महत्वाचं, आपत्ती व्यवस्थापन, इलेक्शन आणि जनगणना. याशिवाय तुम्हाला काही कंपल्शन नाही. मग तुम्ही बाकीचे कामं जर म्हणतात करताय, तर शिक्षणच द्या ना. ही कामं नका करू तुम्ही बाकीचे. चालेल तुमच्या संघटना सगळ्या या संघटना बेकायदेशीर उभे राहून आणि दबावात वापरतात. आणि महत्वाचं म्हणजे बरं का, मी थोडस या निमित्ताने थोडं स्पष्ट बोलू इच्छितो, आमचे राजकारणी काही आमदार यांना सपोर्ट करतात. शिक्षणचे आमदार आणि पदवीधरांचे आमदार. आमची विधान परिषदेतली शिक्षक, विधान परिषद बंद कर असं नाही म्हणत मी, शिक्षक आणि पदवीधर हे बंद केले पाहिजे. आमदार बंद केले पाहिजे. आता हे बचत गट आणि कामगार अशाच जणांना द्यायला पाहिजे. अगोदर आपला लिटरसी रेट फार कमी होता, फक्त 7% होता, तेव्हा शिक्षकांची गरज होती. मला आता बाकी पाहुण्यांकडे जाऊ द्या. कळमकर सर तुमच्याकडे येतो, नंतर हिरम सरांकडे येणार आहे. आता शेवटी शिक्षकांची बाजू घेत तुम्ही आयुष्यभर लढलात सर. फक्त त्यांनी ते वाक्य वापरलेलं नाहीये, पण एका वाक्यात त्यांचा सार सांगतो, काहीच करत नाहीत, पगार कशाला घेतात असंच ते म्हणतात. म्यूट आहे सर, म्यूट आहे तुमचा आवाज. म्यूट सर, म्यूट काढा. तुमच्या आवाजामध्ये हा बोला. एखाद्या स्त्रीला कुणी जर काही प्रश्न विचारला तरी शेवटी ती तिच्या सुनेच गाळण करते, तसं आमदार साहेबांचं आहे. बर, तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारा, ते शेवटी शिक्षकांवर येतात. आपण याला जागृती म्हणू की द्वेष म्हणू, ही शंका महाराष्ट्रातल्या शिक्षकांना आहे. बर, तुम्ही गुणवत्ता पहा, शिक्षक मुख्यालय राहतात का? आता त्यांनी काल परवा एक विधान वापरलं की मराठी शाळेमुळं मराठी भाषेचं सुद्धा बरबादी सुरू आहे. हे अत्यंत गैरलागू विधान आहे. म्हणजे ज्या शाळेमधून अनेक साहित्यिक निर्माण झाले, 80% पेक्षा जास्त अधिकारी मराठी शाळेतून निर्माण झाले. आज अनेक शिक्षक गाव सोडताना गावकरी आमदार साहेबांकडे जात नाहीत. कळमकर साहेब, एक मिनिट, तुम्ही चुकीचं रेकॉर्डवर घेऊ लागले. सॉरी, तुम्हाला मी आठवतोय साहेब, मी मराठीमुळे मराठीचं नाही म्हटलेलो, शिक्षकांमुळे होतं असं म्हटलेलं. प्लीज याला सुधारून घ्या, नीट व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या माझं. परंतु माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधींनी सरकारी गोष्टी त्या सुधारवल्या पाहिजेत. त्यांना कायम दोषी ठरवण्यापेक्षा
तुमच्या कायम बोलण्यामुळं खाजगी शाळांना प्रोत्साहन मिळतं असं सरकारी शाळांचं मत आहे की तुम्ही सरकारी शाळा सुधरवा, शिक्षक सुधरवा, पण कायमच सरकारी शाळांविषयी बोलणं म्हणजे खाजगी शाळांना प्रोत्साहन देणं असा त्याचा अर्थ होतो. आणि बिअर बार वगैरे असणं वगैरे पुन्हा आता बडे साहेब जे म्हटले लोकप्रतिनिधींचं, आणि आपण कायम पगार जे शिक्षकांचे काढता, मला वाटतं ते अजिबात योग्य नाहीये. हा समाज खूप जागृत आहे. आपला नसेल पण अनेक लोकप्रतिनिधींचे ताजमहालापेक्षा सुंदर महाल असताना त्यांना पगार का आहे, पेन्शन का आहे, बरं ठीक आहे, काही त्यांनी समाजाच्या बोलण्याचं मनात मत आहे. पडलेला प्रश्न आहेच. शेवटी कसं आहे की तुम्ही शिक्षकांचे उणे दुणे काढताना त्यांचे दोष काढा, पण गुणवत्तेचा तुम्ही आग्रह करा. तुम्ही इतर गोष्टीच्या बोलता की गावात राहून गाव निर्व्यसनी केलं पाहिजे, भजनामध्ये भाग घेतला पाहिजे. साहेब आता गावं तसे राहिलेले नाहीत. तुम्ही समुद्रातलं ओंजळभर पाणी घेऊन जर म्हटलात की हे पाणी गोड आहे, तसं होणार नाही. सगळंच पाणी खारट झालेलं आहे. पण शिक्षक आपल्या परीनं प्रयत्न करतोय ते काम करण्याचा. तुम्ही त्यांना प्रेरणा दिली पाहिजे दोष काढण्यापेक्षा, असं आमचं मत आहे. ठीक आहे, हेरमल कुलकर्णी सरांना मी विचारतो. कुलकर्णी सर, आता त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे वस्तुस्थितीला धरून आहे की द्वेषपूर्ण आहेत, की खरंच हे मूलभूत प्रश्नांवरती आज चर्चा होणं गरजेचं आहे? आपण या सगळ्याकडे कसं पाहायला हवं? बरोबर. प्रशासन जे बोलतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे, परंतु त्यांनी ते समग्रपणे बोललं पाहिजे. जे शासनाचे दोष, एकूणच व्यवस्थेतले प्रश्न आणि त्याच्यामधल्या शिक्षकांचे दोष असं जर मांडलं तर शिक्षकांची फारशी रिॲक्शन त्याच्यावर येणार नाही. मी माझ्या इथे शिक्षकांवर क्वचितपणे टीका केली असते, परंतु चांगल्या शिक्षकांचं कौतुक करणं आणि व्यवस्थेतल्या दोषांवर त्याचवेळी बोलणं असं त्यांनी करायला हवं, मला पहिला मुद्दा वाटतो. दुसरा मुद्दा मला असं वाटतं, मला त्यांचं कौतुक हे वाटतं की आज राजकारण केवळ लोकांवरंजित झालेले आहेत, परंतु एक लोकप्रतिनिधी सातत्याने एका समूहाच्या दोषांबद्दल बेधडकपणे बोलतो हे अत्यंत अपवादात्मक आहे. त्यामुळे प्रशांत बम यांना केवळ टार्गेट किंवा चेष्टेचा विषय करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांवर बोलतो पाहिजे. पहिला मुद्दा हा की ते जे मुख्यालय राहण्याचा मुद्दा मांडतात की अनेक शिक्षक खोटं सर्टिफिकेट देऊन आम्ही गावात राहतो तिथून करतात, तर त्याच्या एक तड लागली पाहिजे की खरंच असं आहे का, आणि जर शिक्षक जर मुख्यालय राहणार नसतील तर मग घरभाडे भत्ता द्यावा का, खर्च बंद करावा का, याच्याबद्दल नेमकी भूमिका घेतली पाहिजे. त्यानंतर 8 किलोमीटरची जी अट आहे, चांगले रस्ते झाल्यामुळे ती अट वाढवणं या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा ते जे मांडतात तर ते खरं आहे की जे शिक्षक गावामध्ये राहतात तर त्यांचं गावाचं रिलेशन राहतं. म्हणजे एखादं दुकान आणि शाळा याच्यामध्ये फरक आहे की दुकानदार दुकान बंद करून घरी गेला तर शाळा शिक्षक हा त्या गावचं एक शानपण असतं. आपण पूर्वीच्या काळात जे शिक्षक पाहिले तर त्या गावचं त्या अर्थाने शानपण होतं, म्हणून त्या मुद्द्यामध्ये तथ्य. आणि शेवटचा जो महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की वाचन लेखनाचा जो मुद्दा ते सातत्यानं मांडतात तर तो माझाही अनुभव आहे. मी स्वतः महाराष्ट्राच्या 700 पेक्षा जास्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत आणि वस्तुस्थिती सांगतो की खरोखर विद्यार्थ्यांना वाचता न येणं आणि लिहिता न येणं याचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे दत्तावाले किंवा यासारखे शिक्षकांचे प्रमाण हे 25% आसपास आहे, ते आपण मान्य केलं. किंवा काही काही शिक्षकांनी खूप चांगले चमत्कार करून दाखवले की इंग्लिश शाळेतूनच मराठी शाळा झाले, पण सरासरी जर पाहिलं तर सोपे शब्द सुद्धा मुलांना लिहिता येत नाही. मी फक्त 511 वजा 499 ही वजाबाकी 200 शाळांमध्ये नेलो, 500 शाळांमध्ये आतापर्यंत दिली, पण पूर्ण बरोबर असणारे वर्ग मला सापडले नाही. विलास, मी जबाबदारीने सांगतो की 511 ही संख्या 9वीच्या मुलांना 5011 अशी लिहिलेली मी बघितलेली आहे. आणि म्हणून वाचनाचा दर्जा कमी आहे, लेखनाचा दर्जा कमी आहे. इतकंच काय तर रच्या खुणा, म्हणजे आम्ही मराठीमध्ये काय आपण साधे शब्द लिहिता येतात का, जोडाक्षर लिहिता येतात का, रच्या खुणा लिहिता येतात का, तर रच्या खुणा लिहिण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक शिक्षक किंवा सुशिक्षित माणूस सुद्धा कारवाई आणि कार्यवाही याचा फरक त्यांना कळत नाही. महाविद्यालय स्तरावर म आणि मी याचा फरक कळत नाही. आणि प्रशांतजींना माझी विनंती राहिली, तुमचा रोग हा समग्रपणे खासगी संस्थांच्या शाळांवर सुद्धा नेला पाहिजे आणि महाविद्यालयांवर पण नेला पाहिजे. आज फक्त जिल्हा परिषदेचा शिक्षक गावाचे म्हणून तर दिसतो, पण आज प्राध्यापक काय करतात त्याची चर्चा केली पाहिजे ना. मराठी जगवण्याची खरी जबाबदारी आज महाविद्यालयांची, ते काय करतायत? महाविद्यालयांमध्ये ज्या प्रकारे आज प्रचंड पगार आहे, पगाराचा मुद्दा काढला तर महाविद्यालयांचा सामाजिक जो कनेक्टिव्हिटी तो काय आहे, समग्रपणे याची चर्चा झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि ती टीका होत असताना सुद्धा सगळे मुद्दे आले पाहिजेत. मी येतो प्रशांतजी, मला माहिती आहे तुम्हाला याच्यावरती बोलायचं असेल, पण या चर्चेमध्ये मी आमदार स्वामी सरांचं सुद्धा स्वागत करतो. ते आता आलेत, प्रवीण स्वामी सर. सर, तुम्ही येण्याच्या आधी प्रशांत बंब यांनी खूप टीका केली शिक्षकांच्या बद्दल,
फक्त ते एक वाक्य बोलले नाही, त्या वाक्यात सगळं आलं. ते म्हणाले की काहीच करत नाहीत, अपवादात्मक काही लोक सोडले तर बाकी सगळे बिनाकामाचा पगार घेतात. अशा पद्धतीचं त्यांचं जवळपास स्टेटमेंट. तुम्ही चुकत असेल तर मला सांगा. त्यांचं म्हणणं दर्जा नाहीये, काम काम कुठलंही केलं जात नाहीये आणि तरी पगार घेतला जातोय. खरंच वस्तुस्थिती अशी आहे का? जिल्हा परिषदेतील शाळांमधील जर शिक्षक बघितले तर वेल ट्रेंड शिक्षक आहेत. तर आज त्यांच्यावरचा अशैक्षणिक कामाचा जर बोजा बघितला, अनेक ऍप्स आहेत, जवळपास 150 अशैक्षणिक कामांची मी यादी या ठिकाणी देऊ शकतो. ती कामं हटवा असा आमचा अनेक वर्षापासूनचा अट्टाहास आहे. आणि मग गुणवत्ता, शिक्षक बदलले, शिक्षकांची गुणवत्ता वाढली, पण शाळांची भौतिक गुणवत्ता जी आहे त्या शाळा तशाच आहेत. आज माझ्या गावातली 50 वर्षापूर्वीची जिल्हा परिषदेची शाळा बघा आणि 10 वर्षापूर्वीची इंग्रजी माध्यमाची शाळा बघा, त्याच्यामधल्या तफावती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. ज्या भौतिक गुणवत्ता आपण शाळांच्या टिकवल्या पाहिजेत त्या गुणवत्ता शासनाने टिकवलेल्या नाहीत. आजही राज्यातल्या 80% शाळा जशा जुन्या होत्या, म्हणजे 30, 40, 50 वर्षापूर्वी होत्या, त्या तशाच आहेत. त्याला हे एक कारण मी समजतो आहे. बर, वारे गुरुजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्राला हे माहित आहे की या जिल्हा परिषद शाळांच्या आताच्या सगळ्या अंधकारमय परिस्थितीमध्ये सुद्धा एक तेजस्वी दिवा पेटवण्याचं काम त्यांनी केलं. केवळ त्यांनी एक शाळा उभी केली असं नाहीये. इथल्या व्यवस्थेनं छळ छळल्यानंतर जिथं बदली झाली तिथं सुद्धा ती शाळा पुन्हा तशा दमानं उभी करण्याचं काम त्यांनी केलं. पण मला हे विचारायचं आहे, निष्ठेनं तत्वानं काम करणाऱ्या शिक्षकाला इथली व्यवस्था काय देते? हातात हात देते, पाठीवर थाप देते, की पायच मुरगळून टाकण्याचं काम करते? काय करते सर व्यवस्था? काय अनुभव आहे तुमचा? सर, मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी आपण आता इथं चर्चा करतोय त्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या निगेटिव्ह बाजूच्या आपण ज्या विचार करून इथं मांडतोय किंवा चर्चेमध्ये इथं मांडतोय. मी माझ्या कामाची थोडीशी वेगळी पद्धत अशी केली होती नेहमीच की निगेटिव्ह गोष्टींना उत्तर काय काढता येईल आणि ती आपल्या लोकल लेवलवर काय काढता येईल, म्हणजे शाळा आणि गाव ह्याच्याच माध्यमातून त्याला उत्तर कसं काढायचं आणि असलेल्या प्रश्नावर फार त्याच्या संदर्भात कुठल्या काही सबबी सांगत बसण्यापेक्षा असं काही तिथल्या लोकल लेवलवर करायचं, लोकांना सोबत घ्यायचं. लोकसहभाग हा फार या सगळ्याच्यावरच एक रामबाण उत्तर आहे जे मी दोन्ही शाळेमध्ये उभं केलेलं आहे. आणि त्या उत्तराला घेऊन त्या प्रश्नांच्यावर त्या समस्येवर सोल्युशन काढून एक चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि व्यवस्था मुलांसाठी उभ्या करायच्या. आणि ज्या म्हणजे व्यवस्थेच्या बाबत तुम्ही जे सांगितलं की यांनी काय काय दिलं, तर मला असं वाटतं की व्यवस्थेने, मी ज्या बाजूने विचार करतो ती माझी एक भूमिका तुम्हाला सांगतो की व्यवस्थेने आम्हाला स्वातंत्र्य पण खूप दिलं. रोज आमच्या सोबत कुणी नाहीये की आम्ही काय करतोय आणि आम्ही काय केलं पाहिजे ते बघायला. मग ह्या स्वातंत्र्याचा जर आम्ही उपयोग करून घेतला तर मला असं वाटतं की वाबळेवाडी पण स्वातंत्र्यामुळेच उभी राहिली आणि जालिंदर नगर पण स्वातंत्र्यामुळेच आमच्या उभं राहिले. ह्या मुलांसाठी आणि ह्या म्हणजे गावची लोक सुपरविजन सिस्टम तिथं पोहोचते का नाही पोहोचत हा फार चर्चेचा मुद्दा आहे. पण गावची लोक जर शाळेत असतील तर मात्र शाळा वाबळेवाडी आणि जालिंदर नगर सारख्या नक्की उभे राहतात. आपण एकमेकांच्या जबाबदारी म्हणजे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या उभ्या राहिल्या असतील तर आपण पटकन दुसऱ्याच्या बाजूला ते ढकलण्याचा जो प्रयत्न करतो, मला असं वाटतं की हे जे घटक आहेत स्टेक होल्डर्स आपण ज्याला म्हणतो मराठी शाळेचे, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक, त्यानंतर ग्रामस्थ किंवा पालक, त्यानंतर शासन प्रशासन आणि विद्यार्थी, ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रामाणिकपणे याच्यावर जर विचार केला, याच्यावर जर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर मार्ग फारसे अवघड नाहीयेत. वाबळेवाडी आणि जालिंदर नगरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आज आपण पाहतोय की जालिंदर नगर सारख्या एका ज्या शाळेत जायला आजही रस्ता नाही आणि तिथं ते दुर्गम भागातली शाळा जगातल्या टॉप 10 शाळांमध्ये निवडली गेली. आणि हे फार सोपं काम आहे. फक्त प्रामाणिकपणे सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला एकमेकावर दोषारोप करण्यापेक्षा, तर प्रशासनाने शिक्षकांच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि आमदार साहेबांनी जे म्हटलं आणि आदरणीय हेरम सरांनी जे म्हटलं, शिक्षक जरी असलो तर मी आपल्या मताशी सहमत आहे, पण शिक्षक म्हणून आमच्याही मताशी
कळमकर सरांच्या असेल, माझ्या मताशी आपणही सहमत असायला हवं की आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर मार्ग काढला पाहिजे. शिक्षक म्हणून जगात आज मी तर असं समजतो की एक वारे गुरुजी म्हणून मी माझं एकट्याचं विधान इथं सांगतो की आज आपल्या समाजात जेवढे काही प्रश्न असतील त्या सगळ्याला आम्ही शिक्षक जबाबदार आहे. पण ही जबाबदारी ज्यावेळेस आम्ही आमच्यावर घेतो त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी मात्र एक व्यवस्था आमच्या आजूबाजूला जी असायला पाहिजे, एक प्रोटेक्शन मेकॅनिझम शिक्षकासाठी जे असायला पाहिजे ते प्रोटेक्शन मेकॅनिझम पण उभं केलं पाहिजे व्यवस्थेने, अशीच आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. मग प्रशांत, म्हणजे माझा मुद्दा हाच आहे ना, जे शिक्षक जीवाचं रान करतायत, जे शिक्षक उभे आहेत, तत्वानं लढतायत, जगतायत, सर्वस्व अर्पण करतायत, त्यांच्या मागे इथली व्यवस्था उभी आहे का? आणि मग तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्या मागे ढाल म्हणून उभं राहता का? विलासजी, तुम्ही जे बोलू लागले ना की जीवाचं रान करताय, जे बोलतायत ना ते 2% फक्त. अरे ते 2% ऐका सर, बाकी- ऐका. उलट थोडं स्पष्ट बोलतो, ज्या समाजामध्ये गावागावामध्ये शिक्षकांपासून प्रोटेक्शन पाहिजे आता लोकांना. शिक्षकांपासून मी नुसतं बोलायचं म्हणून टेलिव्हिजनवर बोलत नाही सर. तुम्हाला माहिती का, बघा ज्या टॅलेंट सरांनी आता सांगितलं, टॅलेंट शिक्षक आहे त्याच्यावर मुख्याध्यापक दिलेले आहेत, त्याच्यावर केंद्र प्रमुख दिले. 15 दिवस त्यांनी मुक्कामी राहायचं गावागावामध्ये, त्यांच्याकडनं चांगलं टॅलेंटेड एज्युकेशन दर्जेदार घ्यायला. त्याच्यावर सगळे करतात की नाही बरोबर म्हणून विस्तार अधिकारी दिलेले आहेत, ते सगळे बरोबर करतात की नाही. एज्युकेशन ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर दिलाय, गट शिक्षण अधिकारी. हे कशा करता, 5 मुलं सुद्धा राहू नये 500 मधले जर राहिले तर त्याच्यावरती मग डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर त्यांनी बैठका घ्यायच्या. कोण मुलं राहिले रे बाबा, ते झालं की जॉईंट डायरेक्टर पूर्ण भारतामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये एकमेव शिक्षण खातं असं आहे तिथे 7 IAS एकाच हायरार्की मधले तुम्हाला, म्हणजे प्राथमिकचे वेगळे आहेत, बालभारतीचे वेगळे आहेत, तुमचे माध्यमिकचे वेगळे आहेत. इतकी सगळी व्यवस्था कशाला दिली आहे, टॅलेंटेड तुम्हाला चांगलं म्हणजे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दिलेली आहे. परंतु केंद्र प्रमुख 1 दिवस तरी मुक्कामाला राहून त्यांचा आढावा घेतात का? काय सांगतोय मी, 5% शिक्षक तुम्ही तेच बोलू लागले, करेक्ट आहे, व्हॉट्सअपवर घेतात. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला, माझं उत्तर तुम्ही दिलं, फार चांगलं आहे. केंद्र प्रमुख शिक्षक काय करतात, व्हॉट्सअपवर एक तयार करून ठेवतात, ते केंद्र प्रमुखाला पाठवतात, केंद्र प्रमुख विस्ताराला पाठवतात. अरे साहेब, थट्टा लावली आहे यांनी सगळ्यांनी आपली. पूर्ण आमचं पिढ्या बर्बाद करण्याचं कारण त्याच्यावरती यांना काय केलं पाहिजे माहितीये का, मी तुम्हाला खरं सांगतो, याच्यातले 2-3 मार्ग सांगतो. वारे गुरुजी करू शकतात, बरोबर आहे. तुम्ही सांगू लागले झेडपीचेच शिक्षण क्षेत्रातले शिक्षक जेव्हा हे काम करतात तर यांची एक मोठी टोळी शब्द वापरतोय मी, अशा शिक्षकांचं जाऊन छळ घेतात. तू असं करतोस म्हणून आम्हाला असं करावं लागतं, तुम्ही हे चांगलं करतात मग आमच्यावर जोडतो. एखाद्या शिक्षकाने जर चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला, लगेच त्यांच्या संघटना जाऊन मी दर्जेदार शिक्षणासाठीच बोलतोय, हे करतात की नाही त्या शिक्षकांना विचारा. दुसरं नाही तुम्ही बोलताय, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही हायरार्की सांगितली नाही, ह्याच्यावर तो, त्याच्यावर तो, त्याच्यावर तो, ह्या सगळ्याच्या वर कोण आहे? ह्याच्या सगळ्याच्या वर कोण आहे? आयुक्त नाही, त्याच्यावर कोण आहे? त्याच्यावर कोण आहे? त्याच्यावर आहे सरकार, त्याच्यावर आहे शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्यांची काही जबाबदार नाहीये. झाले आता ऐका, बघा मी ते सांगत होतो, आयुक्त आहेत, सचिव आहेत आणि सन्माननीय शिक्षण मंत्री आहेत, बरोबर आहे. मी दाव्याने सांगतो, सन्मान्य दर्डा साहेबांनी एक सुरुवात केली होती पटसंख्येच्या बाबतीमध्ये, बाकीचे नाव मला आठवत नाही. आज दादा भुसे साहेब आज आमच्या सरकारमध्ये म्हणून नाही सांगत मी, तुम्ही प्रत्येक ठिकाणचं बघा ऍक्शन घेऊ लागले इतके. अहो तुम्ही शिक्षक नसताना संस्था चालकाच्या खाली 100 कोटी रुपये तुम्ही शासनाचे लुटले, एका ठिकाणी नाही, असे कमीत कमी 40 ठिकाणी झालेले आहेत. यांना सगळे पगार बंद करून यांचा वित्त आयोग कायमचा, म्हणजे यांना जे आहे ना वित्त वगैरे सगळे बंद केले पाहिजे. आम्ही त्याच्यावर आहोत, फक्त यांना परफॉर्मन्स बेसिसवर सॅलरी दिली पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो मी, डीएड बीएडच्या फॅक्टऱ्या सर्टिफिकेट देण्याच्या निघाल्या होत्या, त्याच्यावर आता केंद्राने काय निर्णय घेतला, तुम्ही टीटी द्या. टीटी द्या, 1 मिनिट केला महत्वाचा विषय, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. 3,24,000 शिक्षकांनी परीक्षा दिली आता, बरं का, जे डीएड बीएड झाले आणि फक्त त्यांना आता नोकरी द्यायची होती. साहेब 14,000 पास झाले फक्त. म्हणून माझं म्हणणं आहे, आज जे शिक्षक शिकवतात ना, हिम्मत असेल सगळ्या संघटनांची, सन्माननीय आपले कळमकर साहेबांना विनंती करतो, कबूल करा
की हो सर्व आमच्या शिक्षकांची परीक्षा घ्या म्हणावं, कारण डुप्लिकेट झालं असेल. मला हे म्हणायचं नाही. राजकारण्यांचे डीएड होते, कित्येक राजकारणी संस्था चालक आहेत, ते चुकीचे आहेत. पण आज तुम्ही म्हणतात ना सुधारून घ्या म्हणून, मी तर बोलतो ना राजकारणी म्हणून करा हे, पण मी तुमचा सगळं प्रमुख हे घेतो. आणि आज जर शिक्षणाचा दर्जा तुम्हाला वाढवायचा असेल, लोक चळवळ लोकांनी सुद्धा लक्ष पण हा ठेवलं. नियम मग आमदारांना पण पाहिजे ना हो. काय? आमदार चांगलं काम केलं तर त्यांना पगार दिला पाहिजे, नाही तर त्यांचं केलं काय आज पाहिजे. तुम्ही ती चर्चा लावा ना, लावा म्हणजे काय? लावा ना आपण चर्चा बोललं ती. पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही- पडतोय अरे मुलगा. बोलेल तुम्ही आमदारांच्या बाबतीत हा शिक्षकांचा विषय ना, आमदाराची चर्चा लावा, मी तिथं पण येईल, तिथं पण हा, बोलेल. ठीक आहे प्रवीणजी. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि वरचे सगळे अधिकारी, हा ही व्यवस्था एकीकडे आहे. आणि आज मी शाळांची अवस्था याच्यावर बोलतोय. आज आमच्या शाळेतला विद्यार्थी दूर का जातोय, तर माझ्या शाळेमध्ये गळक्या खोल्या आहेत, माझ्या शाळेमध्ये बसायला बेंच नाही, माझ्या शाळेमध्ये भौतिक व्यवस्था नाही. मी आता माझ्याकडे फुटेज दाखवा ते प्लीज. आता जो रिपोर्ट दाखवला आपण सगळ्यांनी महाराष्ट्राला, तो रिपोर्ट दाखवा. त्या झाडाच्या फांदीवरून मुलं शाळेमध्ये जातात, ते कोण द्यायचं त्यांनी? इंग्लिश मिडियमच्या मुलांना तुम्ही बस घरपोच येते आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा पोरांना तुम्ही रस्ता दिला का? दाखवा, मी विनंती करतो ते फुटेज दाखवा. बोला सर प्लीज. हे बघा, हे आलं टीव्ही वरती. या अवस्थेच्या शाळा आमच्या आहेत. मी पुन्हा सांगतो, ज्या 50 वर्षापूर्वी बांधलेल्या शाळा आहेत, आज शासनानं त्याच्यासाठी काय केलेलं आहे, एखादी योजना. आता उदाहरणार्थ मी सांगतो, निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीचा विषय होता. शाळा बांधल्या गेल्या, आज त्याचं जवळपास 6 ते 7 कोटीचं बजेट शासनानं दिलेलं नाही. त्याच्यानंतर भौतिक सुविधामध्ये आपण 80% शाळा ज्या बघतो आहोत त्या जुन्या जशा आहेत तशा आहेत. काय संबंध? नाही, गुणवत्ता आणि भौतिक सुविधा याचा अतिशय जवळचा संबंध आहे. वारंवार गेली 15 वर्ष मी बमसाहेबांना बघतो आहे की शिक्षक भ्रष्टाचारी, शिक्षक असा, शिक्षक तसा, व्यवस्था कशी आहे याच्यावर बोलली पाहिजे. तुम्ही बमसाहेब मांडला पाहिजे. आमदारांच्या सुद्धा, मंत्र्यांच्या सुद्धा सगळे पोरांनी का जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं नाही? ह्या शाळा कोणाच्या आहेत? गेले पाहिजे. साहेब ऐका, तुम्ही काय करणार आता बोलले ना, मला बोलू द्या. हा बोला. बघा, जिल्हा परिषद कोणताही मुलगा, कुणाचाही मुलगा जर तिथे दर्जेदार शिक्षण मिळत असेल, IAS अधिकाऱ्यांचा मुलगा सुद्धा जिल्हा परिषद शाळा टाकण्याचा घटनात्मक अधिकार आहे त्याचा. पण हे शिक्षक लोक दर्जेदार शिक्षण देत नाही म्हणून ते स्वतःचीच मुलं टाकत नाही. दुसऱ्याचं काय बोलता तुम्ही? त्यांची स्वतःची हिंमत नाही त्यांच्या मुलाला टाकायची, तुम्ही काय बोलता सर? आणि दुसरा हे म्हणू लागले ना भौतिक अहो ही आमच्या कायमच्या दोनच गोष्टी आहे बरं का. भौतिक, अरे झाडाखाली शिक्षण घेतलेलं आम्ही, झाडाखाली शिक्षण घ्यायचं का? मला सांगा, कायम नाही, 80%. आज 50 वर्ष झाली त्या शाळा. 2 गोष्टी सांगतात हे बरं का. भौतिक सुविधा सगळ्यात चांगल्या भौतिक सुविधा कम्पॅरेटिव्हली फक्त जिल्हा परिषदचे ग्राउंड आहेत. अरे या संस्था चालकाने खोटे सर्टिफिकेट देऊन ग्राउंड असताना हे करतात, मला त्यात जायचं नाही. परंतु तुम्ही हे 2 कारण सांगून त्याचा दर्जेदार शिक्षक तुम्हाला ही नाही वाटत नाही का शिक्षकांना? तुम्ही म्हणता ना असं एक काम करा, शिक्षकांना 15,000 रुपये यांचा पगार करा आणि सगळे पैसे टाकून एकदम चांगल्या शाळा खोला करून चला त्याला 15,000 रुपये. तुम्ही 15,000 प्लीज. 2000 ते आतापर्यंतची पगारी आणि त्या प्रमाणात शाळांच्या गुणवत्ता ह्या दोन्ही विषय तुलनात्मक बघायला पाहिजे. कळमकर सर प्लीज माफ करा. अगदी भौतिक व्यवस्था महत्वाची आहे. काय एकच गोष्ट घेऊन बसायचं? काय बसायचं? मी कळमकर सर, संजय कळमकर सर, तुम्ही लोक संजय कळमकर सर प्लीज जाऊन बघा किती उद्रेक आहे. काम करणारे खूप शिक्षक आहेत. ठीक आहे. हा साहेब, बोला. तुम्हाला जर शिक्षणाविषयी खरंच काही करायचं असेल तर तुम्ही असा ठराव घ्या की वर्षभर शिक्षकांना काही अवांतर काम आम्ही देणार नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानं त्यांची परीक्षा घ्या, त्यांची गुणवत्ता पहा. शाळेमध्ये जे मुलं जातात, ऐका आमदार साहेब, त्या खाजगी शाळा बहुतांशी बड्या राजकारण्यांच्या असतात. सामाजिक प्रश्न इतका मोठा झालाय जिल्हा परिषदेच्या शाळेंचा, शेतकऱ्यांची, उपेक्षितांची, गरिबांची मुलं तिथं शिकतात. आज अशी परिस्थिती आहे, पूर्वी 1लीला 90 मुलं ऍडमिशन घ्यायचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि 10 मुलं डीजे समोर नाचायचे. आता तरुण मुलांचे लग्न नाहीत, आता 10 मुलं 1लीला प्रवेश घेतात आणि 90 मुलं डीजे समोर नाचतात. इतके प्रचंड प्रश्न आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करून आपल्या शाळांचं भलं पाहिलं पाहिजे. ते सांगू लागले, काय तुम्ही शिक्षण जर नाहीये शिक्षकांना साहेब. दोष दिला, नावं ठेवले तर शाळांचं भलं होणार नाही.
नाही मी तेच सांगू लागलो. हे काऊ लागलं बघा. गावामध्ये 30-30 वर्षा मुलांचे लग्न नाही होते, बरोबर आहे. गावात चोऱ्या माऱ्या वाढल्यात, गावात काही कामं नाही आहेत, कारण की दर्जेदार शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांना 10वी पास होतोय तो, पण त्याला संभाजीनगरची स्पेलिंग येत नाहीये. तो जर खाजगी शाळा वगैरे म्हणतात ना, यांची मुलं इंटरव्ह्यू मध्ये पास होतात, आमच्या गोरगरिबांची मुलं. यांनीच सांगितलं आता, अहो सर तुम्ही हे डिक्लेअर करा ना की आम्ही आजपासून बाकीचे कामं करणार नाही. तुम्हाला कायद्याने काहीच अडचण नाहीये. आणि चॅलेंज आहे तुम्हाला, मी तुम्हाला साथ देईन. तुम्ही शिक्षण आणि 3 मूलभूत गोष्टी सोडून एक काम करायचं नाही. आणि तुम्ही काय करायचं नाही. आणि तुम्ही काय साहेब माहिती काय करताय, नावं देणार. ते साधं मागत नाही. ते काय म्हणतात माहिती का, अर्जंट, अतिमहत्वाचा, तात्काळ, तातडीचा, हे सगळं तुम्ही राज्याच्या दर्जाच्या बाबतीमध्ये हिनवणी करतायत, कारण हे तुम्ही खोटी साथ देता शिक्षकांना. याच्याकरता या तुम्हीच सांगितलं आता, हे ऍपवर पाठवतात, हे कधीही घेत नाही. अहो हजेरी घेणे हे काही काम झालं गावात? अरे कोणती कामं करा, वर्षातून 5दा सुद्धा नाही. काही कामं अशी आहेत वर्षातनं एखाद्या वेळेला होतात ती. आणि 300 दिवसातनं, 365 दिवसातनं 230 दिवस काम यांना पगार दिला जातो. व्हॉट्सअपवर मागितलेली माहिती अधिकृत असते की अनधिकृत असते ते जरा एकदा सांगा महाराष्ट्र. व्हॉट्सअपवर मागितलेली माहिती ही तात्काळ मागितली जाते आणि ती कधी शालेय पोषणाची माहिती असते, कधी पटसंख्येची माहिती आहे. विस्तार अधिकारी मुक्कामी राहतात का? आणि हा मुक्कामीचा विषय काय नाही, हा वेगळ्या गोष्टी आहेत. अहो त्याला कारणच तुम्ही कायदा मुक्कामी आहेत ना, करा आणि आमदारांकडे येणार ना सर. आमदार खासदार मी तुम्हाला सांगतो, आमदार खासदार त्यांच्या मुक्कामी राहतात का मतदारसंघामध्ये? कधी राहतात? काळा डेटा मुंबईमध्ये किती दिवस राहतात, गावाकडे किती दिवस राहतात, अधिवेशनाला राहतात का सांगा? अधिवेशन चालू आहे आता, शेवटपर्यंत राहतात का हे शेवटपर्यंत राहतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय करू लागले, इतक्या महत्वाचा, डोंट टेक अदरवाईज, इतक्या महत्वाचा मी तुम्हाला 2दा बोललो, पण तरी पण तुम्ही घ्या ना तो मुद्दा एक वेळेला. तुम्ही यांनी असं केलं म्हणून आम्ही असं काय बोलतात, शिक्षकांना सोडता येणार नाही, शिक्षकांना जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही, त्यांना त्यांची जबाबदारी आहे. आज राज्याची बर्बादी फक्त आणि फक्त शिक्षकांमुळे. चांगलं शिक्षण न देता दर्जेदार शिक्षण, यांनी आता सांगितलं ना कळमकर साहेबांनी, काय सांगितलं की मुलं लग्न नाही आहे, ते सगळ्याला कारण हेच आहे. चांगल्या गोष्टी न घडण्याचं कारण काय आहे, शिक्षक लोक बरोबर नाही सर. सगळ्या राज्यांनी जर ठरवलं समजा की आता आपल्याला क्राईम करायचा आहे, सगळ्यात शेवटी शिक्षक उरला पाहिजे की ज्याने म्हणावं नाही या क्रिमिनल्सला मी सुधरावेल. आज दुर्दैवाने क्रिमिनल मध्ये सगळ्यात जास्त दुर्दैवाने प्रत्येक क्षेत्रात शिक्षक दिसून येतोय. जास्तीत जास्त गावागावामध्ये सगळे प्रॉब्लेम उभं करणारा शिक्षक येतोय. हे तुम्ही का बघत नाही? हे सरसकटीकरण मला वाटतं योग्य नाही. जसं तुम्ही म्हणालात वारे सरांसारखे चांगले लोक काही प्रमाणात आहेत, अतिशय वाईट लोक सुद्धा आहेत. 20% गेल्या 15 ते 20 वर्षापासूनची जी शिक्षक भरती आहे, अतिशय टेक्नोसेवी आणि चांगले शिक्षक आहेत. जे बेजबाबदारपणाचं वक्तव्य बंबसाहेबांचं आहे की या सगळ्या व्यवस्थाला शिक्षक कारणीभूत आहे, हे अगदी खोटं आहे. मी निषेध करतो त्यांचा. कारण आज सरकारमध्ये गेली 15 वर्ष कोणाचं शासन आहे, यांचंच आहे. ही व्यवस्था सुधारण्याचं काम कोणाचं आहे, यांचंच आहे. सगळं दुसऱ्याकडे बोट दाखवायचं. शिक्षक संस्था कोणाच्या आहेत, बोगस अनुदान उचलणाऱ्या, यांच्याच आहे. तुमच्यासारख्या संस्था चालकाच्या. आणि ही जर व्यवस्था सुधारायची असेल तर शिक्षकांची शैक्षणिक कामं बंद करा, त्यांना भौतिक सुविधा द्या. माझं म्हणणं, यांनी म्हणतात ना शिक्षक राहायला पाहिजे, मुख्याध्यापक राहायला पाहिजे, केंद्रप्रमुख, तशी व्यवस्था करून द्या. आम्ही शिक्षकांना आवाहन करू, आपण त्या गावामध्ये पण ही चर्चा होणं गरजेचं होतं. कारण या महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्या ज्या जिल्हा परिषद मधून आम्ही शिकलो याचा आम्हाला अभिमान आहे, बरोबर. आणि आज इथे उभे आहोत ते जिल्हा परिषद शाळेमुळे आहोत. पण या पुढच्या पिढ्या जिल्हा परिषद मधल्या केवळ बँडच्या पुढे नाचणाऱ्या पोरांपैकी असता कामा नाहीत. ते सुद्धा उद्या उज्ज्वल भविष्याच्या त्या पिढ्या असल्या पाहिजेत. ही अपेक्षा असणं अजिबात चुकीचं नाहीये. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि जे चुकीचे करतायत त्यांना पुन्हा रुळावरती आणणं, त्यांना काही गोष्टी ची व्यसन घालणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रेक्षकांना काय वाटतंय एकदा जाणून घेऊया.
मराठी शाळांच्या बर्बादीचे विलन शिक्षक आहेत का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 64% लोकांना वाटतंय होय, 36% लोकांना नाही असं म्हणतंय. प्रशांत बंब ज्या पद्धतीची भूमिका मांडतायत लोकांना वाटतं या तथ्य आहे. एक रोष निश्चितपणे दिसतोय या पोलच्या माध्यमातून सामान्य माणसाचा. त्याची अपेक्षा आहे जिल्हा परिषद शाळेचं शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. आत्मचिंतन व्यवस्थेनं सगळ्यांनी करणं गरजेचं आहे, सरकारनं सुद्धा. प्रशांत बंब तुम्ही म्हणताय आमदार साहेब सरकारला यातून सुटता येणार नाही, जबाबदारी त्यांची सुद्धा. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आहात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.